एक मोठी बातमी ते शेख हसीनांचं हेलिकॉप्टर त्रिपुरात उतरणार आहे। बांगलादेशमध्ये लष्कर अंतरिम सरकार बनवणार आहे। नवीन सरकार सत्तेत येईपर्यंत लष्कराकडे सूत्र असणार आहेत। बांगलादेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या भारतात दाखल झाल्यात। बांगलादेशचा ताबा लष्कराने घेतलाय। बांगलादेशमधील परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर असल्याची माहिती मिळते। संपूर्ण देशभरातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा देण्यात आलाय। सरकारी नोकरीतील आरक्षणाविरोधी आंदोलनानंतर बांगलादेशमध्ये मात्र अराजकता आता निर्माण झालेली आहे। बऱ्याच घडामोडी याला कारणीभूत आहेत। विशेषतः विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी माझे सहकारी मिलिंद सागरे आपल्या सोबत जोडलेत। मिलिंदजी, अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या घडामोडी सध्या घडत आहेत बांगलादेशमध्ये नवीन सरकार देखील स्थापन होऊ शकतं अशी माहिती मिळत आहे। शेख हसीनांचं हेलिकॉप्टर हे त्रिपुरात उतरणार आहे। काय सविस्तर आणि ताजी अपडेट्स? काही दिवसांपासून मोठं आंदोलन सुरू झालेलं होतं। 1971 चे जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्या घरातील लोकांसाठी हे आरक्षण देण्यात येत होतं। मात्र त्या आरक्षणाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा विरोध होता। ढाका युनिव्हर्सिटी होती ती कित्येक दिवस बंद ठेवण्यात आलेली होती। शेख हसीना यांनी चर्चेसाठी त्यांना विद्यार्थ्यांना बोलवलेलं होतं, मात्र विद्यार्थी तयार नव्हते। विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे। मात्र शेख हसीना यांना लष्करातून माहिती मिळालेली होती की पंतप्रधान निवासावर हल्ला होऊ शकतो। त्याच्यामुळे शेख हसीना आणि त्यांची बहीण जी आहे शेख रेहाना या दोन्ही यांनी सरकारी निवासस्थान सोडलं आणि भारतात त्रिपुरा या ठिकाणी येणार आहे। आणि याच दरम्यान बांगलादेशचे लष्कर प्रमुख जे आहेत जनरल वकार उज जमान करून आहेत, त्यांनी थोड्या वेळापूर्वी घोषित केलं की बांगलादेशमध्ये इंटरिम जे सरकार आहे ते लष्कर बनवणार आहे। जोपर्यंत लोकांकडून निवडून आलेलं सरकार बनत नाही तोपर्यंत बांगलादेशचं सरकार जे आहे ते अंतरिम सरकार जे आहे ते लष्कर चालवणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे। नक्कीच मिलिंदजी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। शेख हसीनांचं हेलिकॉप्टर आता त्रिपुरात येणार आहे। सरकारशी चर्चा करण्यास आंदोलक विद्यार्थी नेत्यांचा विरोध होता। विद्यार्थ्यांना या संदर्भात चर्चेसाठी बोलावण्यात आलेलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।